राम राम मंडळी, शुभ सकाळ. मी आहे समिता आणि माझ्या समिता जी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आणि आनंदी असाल. आणि जे कोणी माझे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कुठच्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते पण कमेंटमध्ये सांगा. ट्रॅव्हलिंग, कुकिंग, डान्सिंग, तसंच मोटिवेशनल व्हिडिओ असं एकच टाईपचे पाहिजे, पण मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकते जसं मला पॉसिबल होतं. सो तुम्हाला कुठचे व्हिडिओ आवडत असतील ते नक्की सांगा. आणि आज माझा हळदी कुंकू आहे. तर मंडळी, आज मी काय काय बनवलं आहे स्पेशल हळदी कुंकवासाठी येणाऱ्या गेस्टसाठी, तर ते मला मी दाखवणारच. आणि काय बनवलं आहे ते पण सांगते. तर आज मिसळ पाव आहे, तर बाकीचा पण स्नॅक आहे आणि बरंच काही आहे ते तुम्ही व्लॉगमध्ये बघणार. आणि वानं काय आहेत ते सर्व मी तुम्हाला दाखवणारच आहे. मकर संक्रांतीला वाण काय द्यायचा हाच प्रश्न पडतो, कारण आपण सर्व वानं वाटून झालेली असतात. पेले, चमचे, वाट्या सर्व काही झालेलं असतं. आणि आता गूळ, साखर, कडधान्य अशा ह्या सर्व गोष्टी देतात. हे चांगलं आहे, ते पण कामाला यूजमध्ये येतं. वाण म्हणजे दरवर्षी वेगवेगळी वाणं संक्रांतीला काय वाटायचं हे आपण कॅलेंडरमध्ये बघतो, त्याप्रमाणे असतं. नाहीतर कोणी मनाला येईल तसं वाण देतात आणि त्याच्या मनाचा प्रश्न आहे. मी नेहमी स्टीलचीच भांडी देते आणि ती पण वापरण्यासारखी युजफुल भांडी देते. तर आज मी आणली आहे छोटे बाऊल आहेत, जास्त मोठे नाही, छोटे बाऊल आणि प्लेट. आणि त्याच्याबरोबर अजून बॅग्स पण आणले आहेत. त्या बॅग पण युजफुल आहेत आणि मी स्वतः त्या बॅग वापरते. तर खूप छान असं हे आहे. तर चला आता आपला पुढचा व्हिडिओ बघूया. तर मंडळी, आज आहे 2 फेब्रुवारी 2025. तर आज आहे रविवार आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान, आरोग्यदायी आणि आनंदी जावो. तर आपले हळदी कुंकू आता चालू आहेत गेले 15 दिवस आणि आता रथसप्तमीला 4 तारीखपर्यंत. तर रथसप्तमीला लास्ट हळदी कुंकू आहे. सो आज फायनली माझा हळदी कुंकू आहे. तर घालणार तो दिवस आज आला. सो आज माझा हळदी कुंकू आहे आणि आज मी बघा मस्त अशी तयार झाले. ते बघा अशी चंद्रकोरची साडी आहे बघा. इकडे पुढे या. तर आजचा माझा हळदी कुंकाचा लुक असा आहे. हे बघा, थोडा महाराष्ट्रीयन आणि थोडा साऊथ इंडियन. तर हे बघा, आणि हा बघा पल्लू आहे. खाली मस्त असे गोंडे आहेत आणि मला गोंडे आवडतात. साडीच्या पदराला गोंडे असल्यावर ना खूप छान वाटतं. तर अशी साडी आहे, अशी छान ज्वेलरी घातली आहे. तर आजचा माझा लुक कसा वाटला तुम्हाला सर्वांना? आणि तर आज मी गेस्टसाठी मिसळ पाव बनवला आहे. गेल्या वर्षी पण असंच काही बनवलेलं, पण यावर्षी म्हटलं थोडंसं वेगळं करूया. मिसळ पाव आहे कारण माझे जे फॅमिलीतले लोक आहेत बरेच लांबून येणारी आहेत, तर येऊन त्यांना थोडंसं हेवी नाश्ता पाहिजे आणि बाकीचं आपलं आहे. तर चला आजचा माझा हळदी कुंकू एन्जॉय करूया. तर आज मी काय काय बनवलं आहे येणाऱ्या गेस्टसाठी, म्हणजे माझ्या मैत्रिणींसाठी, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज वानं काय आहे आणि रांगोळी पण छोटीशी काढली आहे कारण खूप इथे अडचण आहे. सो ॲडजस्ट करून सर्व हे केलं आहे. तर तुम्हाला मी ते सर्व दाखवेन. तर आज बनवले आहे मिसळ पाव आणि अजून बराच नाश्ता आहे.
तर आता आपण हळदी कुंकू वानं बघूया. तर ही बघा आपली हळदी कुंकूची या वर्षीची वानं आहेत. छोटे बाउल आहेत आणि त्याच्यावर या डिश आहेत आणि खूप छान पण आहे आणि उपयोगी पण आहे. तर हे बघा अशी तिळगुळ आणि लाडू तिळगुळचेच आणि अशी पॅकेटं बनवली आहेत. द्यायला बरी पडतात तशी बनवली. तर माझ्या सर्व मैत्रिणींना हळदी कुंकाच्या गोड गोड मंगलमय शुभेच्छा आणि तुम्ही सर्वजण हळदी कुंकाला या. तर मैत्रिणींनो, आपल्याला दरवर्षी प्रश्न पडतो की हळदी कुंकाला वाण काय द्यायचं. तर हा प्रश्न सगळ्यांचाच आहे. दरवर्षी आपण काय द्यायचं, कारण सर्वच वाणं वाटून झालेली असतात. पण वाण देताना चांगलं वाण आणि टिकाऊ वाण द्यायचं. हळदी कुंकू हा सवाशिणींचा सण आहे. जरी 5 सवाशिणींना आपण हळदी कुंकू लावला तरी ते पावन होतं. आता आपण भरपूर साऱ्या बायका बोलवतो, कारण जसं जसं कुठे जातो ओळख होते, आपल्या मैत्रिणी जमतात, तसं तसं आपण हळदी कुंकाला सगळ्यांना आमंत्रण देतो. आणि जर तुमच्याकडे खूप जास्त बायका असतील, खूप जास्त येणाऱ्या तुमच्या मैत्रिणी असतील, तर तुम्हाला परवडेल असंच वाण आपण वाटलं पाहिजे. पण जर मोजक्याच आपल्या लेडीज असतील किंवा मोजक्याच सवासिणी असतील तर त्यांना चांगलं टिकाऊ आणि छान वाण द्यायचं. कारण असं नाही झालं पाहिजे की आता वाण दिलं आणि घरी जाऊन ते ब्रेक झालं, म्हणजे तुटलं. तर चांगलं वाण द्यायचा प्रयत्न करायचा, कारण वर्षातून एकदा आपली संक्रांत येते आणि आपण चांगल्यासाठी ते दान करतो. तर छान असं हे करून सवाशिणींना एक शृंगाराचं सामान किंवा यूजफुल वस्तू द्यायच्या असतात. मी पण यावर्षी काय द्यायचा विचार करत होते, पण असंच मी स्टीलचीच भांडी आणली. मी दरवर्षी स्टीलचंच भांडं देते आणि यावर्षी मला दाखवते. अशी हांडी आहे, बघा, खाली कॉपर आहे आणि त्याच्यावर अशी डिश आहे. तर असं हे वाण आहे माझं ह्या वर्षीचं. आणि तरी छोटंच आहे, पण मी म्हटलं मला भेटलं नाही, कारण तयारी करायला पण भेटली नाही. तर खूप घाई झाली, माझी दरवर्षीच घाई असते. तर हे वाण मी कुठून आणलं आहे, तर हे वाण मी दादरवरून आणलं आहे, कारण एवढ्या लांब जायचं म्हणजे टाईम काढायला पाहिजे. आणि हे बघा, मला एक खोलून तसं हे वाण आहे, हे बघा, आणि त्याच्यावर अशी डिश आहे. तर हे वाण तुम्हाला आवडलं की नाही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि छोटंसं आहे पण दिसायला सुंदर आहे. चला, आता बायका येणार आहेत, तर आपण अजून थोडी तयारी करूया. तर वाणं तुम्ही बघितली असणार आणि ही वाणं आणली आहेत. पण हळदी कुंकू झाल्यानंतर पण काही लेडीज येतात ज्या आल्या नाहीत, तर आता वाणं उरली नाही, तर मी त्याच्यासाठी अजून एक वाण आणलं आहे. तर खूप चांगल्या बॅगा आहेत, हे बघा, दाखवते मी तुम्हाला. ही मोठी जम्बो साईज आहे. या कोणी कोणी वापरले असणार, पण वापरत असणार, स्वतः वापरते. ह्या 2 डझन बॅगा आणल्या आहेत. नंतर मी देणार आहे, जे कोणी उरलेले येतील लेडीज त्यांना. मस्त मस्त छान छान कलर आहेत, पिंक, रेड,
अशा छान बॅगा आहे. आता ह्या मी ठेवते. आता ह्या वाहनांची आपल्याला गरज नाही आहे, या नंतर वाटण्यासाठी, पण मी आपल्या तुम्हाला दाखवल्या व्हिडिओमध्ये. अशा पण बॅग्स तुम्ही वाहन म्हणून देऊ शकतात. खूप छान आहे बघा आणि मजबूत बॅग आहे. तर युजफुल बॅग्स आहे, त्यासाठी तुम्हाला मी या दाखवल्या. चला तर ह्या आता मी ठेवते साईड. इथे सर्व माझं काम आवरलं आहे. आता बायका येणार आहेत. हो, आता मी सर्वात अगोदर देवाला हळदी कुंकू ठेवते. चला. पहिलं वाण देवाला. चला, आता वाजले तर 5 वाजले. तर 6चा टायमिंग दिला आहे सर्वांना. तर सर्वजण येणार आहे, माझ्या घरातील फॅमिलीमधील सर्वजण लेडीज आणि आजूबाजूच्या लेडीज, माझ्या मैत्रिणी वगैरे. तर आपण भेटूया. आणि तर आज छानसा प्रोग्राम असणार आहे, उखाणी वगैरे. तर ते तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. पूर्ण ब्लॉग बघायचा आहे आणि तुम्ही पण आमच्यासोबत हळदी कुंकू एन्जॉय करा. तर तुम्ही पण या हळदी कुंकाला. ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण मी हळदी कुंकाचं आमंत्रण देते. आता पुढचा प्रोग्राम बघूया काय आहे ते. चला.